आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। मतदान केलं नाही किंवा कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याची धमकी, सुप्रिया सुळेंचा आरोप। फेक नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी आरोप करतायत, संसद रत्न हल्ली असं का बोलतायत माहिती नाही, सुळेंच्या ट्विटनंतर सुनील तटकरेंचा आरोप। सुद्धा अलीकडे असं का बोलतात मला काय कळू शकत नाही। कुणी कोणावरती बळजबरी करण्याचा कार्यक्रम नाही। काही वेळेला एखादा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी काहीतरी तयार करायला लागत असतं। मवियामध्ये सावत्र भाऊ, मवियाला मतं दिली तर ते सर्व योजना बंद करतील, चंद्रपूरच्या चिमूरमध्ये देवेंद्र फडणवीसांची टीका। देवेंद्र फडणवीसांनी सुडाचं राजकारण सुरू केलं, पराभवाची भीती असल्यामुळे योजना बंद होईल असं फडणवीस बोलतायत, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। देवेंद्रजींनी आता आपला गाशा गोंधळात सुरुवात करावी। ज्या प्रकारचं दळभद्री आणि घाणेरडं डर्टी पॉलिटिक्स, घाणेरडं राजकारण या महाराष्ट्रात त्यांनी सुरू केलं, त्याचा अंत आता जवळ आलेला, एवढंच मी सांगतो। आपला गाशा गोंधळात सुरुवात करावी। लाडकी बहीण योजना टर्निंग पॉइंट नाही तर यू टर्न ठरेल, आमचं सरकार आल्यास महिलांना 3000 देणार, संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। पुण्यामध्ये आज शिंदे, फडणवीस आणि अजितदादांच्या उपस्थितीमध्ये लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ कार्यक्रम, बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये कार्यक्रमाचं आयोजन। आताच्या सरकारनं मुंबई विकायला काढली, मुंबईला संपवणं हे अतिशय घाणेरडं राजकारण, उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा। त्याचं जे खोके सरकार आहे, हे सरकार जणू काही ते मुंबई त्यांनी विकायलाच काढलेली आहे। मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झालाच पाहिजे, ही या सरकारची सुपारी, सरकारने घेतलेली सुपारी आहे। 4 राज्यांच्या निवडणुका एकत्र घेता येऊ शकत नाहीत, वन नेशन वन इलेक्शनच्या थापा बंद कराव्यात, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। 4 राज्यातल्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत। झारखंड, हरियाणा, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, फक्त 4 राज्याच्या निवडणुका जे सरकार एकत्र घेऊ शकत नाही, ते वन नेशन वन इलेक्शनच्या वल्गना करताय, खोटारडे कुठले। राज्यामध्ये सध्या 3 घाशीराम कोतवाल यांच्या काळामध्ये जशी लुटमार होती तशी आताही सुरू, संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल। भाजप सरकार राज्यामध्ये निवडणूक घेण्यासाठी घाबरतंय, निवडणुकीमध्ये पराभव होणार असल्याचं भाजपला दिसतंय, विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार असल्याची शक्यता असल्यानं अनिल देशमुख यांची टीका। जळगावमध्ये छावा संघटनेचा खासदार सुप्रिया सुळेंना घेराव, शरद पवार गटानं मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी, आंदोलकांची मागणी। भाजपच्या राजेंद्र मस्केंनी मनोज जरांगेंची घेतली भेट, राजेंद्र मस्के भाजप नेत्या पंकजा मुंडेंचे खंदे समर्थक। शिंदेगडाचे आमदार संजय गायकवाड यांनी तलवारीनं केक कापला, मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गायकवाडांनी तलवारीनं केक कापला, व्हिडिओ व्हायरल। अजितदादा आणि छगन भुजबळ कुणीही मतदारसंघ बदलणार नाही, दादा भुजबळ मतदारसंघ बदलणार याबाबतच्या चर्चा खोट्या, अजित पवार बारामतीमधून लढणार नसल्याच्या चर्चेवर तटकरेंचं विधान। विधानसभेच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून मोर्चे बांधणी सुरू, चिपळूण विधानसभा मतदारसंघातून भास्कर जाधवांना निवडणूक रिंगणामध्ये उतरवण्यासाठी पक्षाकडून चाचपणी, मिलिंद नार्वेकरांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा। संजय मंडलिक गट आणि संजय बाबा घाडगेंचाही हसन मुश्रीफांना पाठिंबा, कागल विधानसभा मतदारसंघामध्ये समरजित घाडगे आणि मुश्रीफांमध्ये लढत होण्याची चिन्ह। वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रामगिरी महाराजांवर दुसरा गुन्हा दाखल, पुण्यामधल्या कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये रामगिरी महाराजांवर गुन्हा। राजकीय लोकांनी संतांबाबत बोलताना योग्य माहिती घेऊन बोलावं, देशहित न पाहता जाणीवपूर्वक हिणवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। देशामध्ये दंगली घडवणारी शक्तीच रामगिरी महाराजांच्या पाठीमागे उभी, पवार गटाच्या नेत्या फौजिया खान यांची रामगिरी महाराजांवर टीका, मुस्लिम समाजाला आवाहन, यांच्या भूलथापांना बळी पडू नका, फौजिया खान यांचं आवाहन। रामगिरी महाराजांच्या समर्थकांचा श्रीरामपूरमध्ये मोर्चा, श्रीरामपूर पुणतांबा रस्त्यावर समर्थकांचा रस्ता रोको, रामगिरी महाराजांच्या बदनामीचं षडयंत्र बंद करा, समर्थकांची मागणी। मी आज पासपोर्ट आणि ITR घेऊन येते, कुठे येऊ कळवा, तुमच्या बालकांचं उत्पन्न कसं कुठून आलं याचे तपशील आणावेत, अन्यथा दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार, अंजली दमानी यांचा आव्हान। दमानी या रिचार्जवर चालणाऱ्या ताई, तुमच्या पत्रकार परिषदेनंतर तुमचे कारनामे समोर आणणार, सूरज चव्हाणांचा इशारा। नागपुरातील संपकरी डॉक्टरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा करण्याची केली मागणी, तर महिला डॉक्टरांनी फडणवीसांना राख्या बांधल्या। JJ रुग्णालयामधील निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन, कोलकातामधील महिला डॉक्टरवरील अत्याचाराचा निषेधार्थ आंदोलन। कोलकाता घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये शेकडो डॉक्टर रस्त्यावर, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची डॉक्टरांची मागणी।
छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारी रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया रखडल्या. घाटी रुग्णालयामधील 532 डॉक्टर तर मिनी घाटी रुग्णालयामधील 32 डॉक्टरांचा संपामध्ये सहभाग. कांदिवलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये डॉक्टरांचा संप. रुग्णालयाबाहेर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची मोठी गर्दी. दूरवरून उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांची मोठी गैरसोय. कोलकाताच्या घटनेच्या निषेधार्थ भिवंडीमध्ये मूक मोर्चा तर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं 24 तासांसाठी काम बंद आंदोलन. बुलडाण्यामध्ये डॉक्टर संघटनेच्या वतीनं कोलकाताच्या घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चा. डॉक्टरांकडून काळ्या फिती बांधून घटनेचा निषेध.